नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण आयुर्वेदाचा आयुर्वेद डे 2025 हा विषय पाहूया. काल हा विषय घेता आला नाही कारण बिझी होतो आणि काल मी तो व्हिडिओ करू शकलो नाही. त्यामुळे आज आपण हा विषय घेतोय. त्यामुळे कालचा 23 सप्टेंबर हा दिवस इक्विनॉक्स अशा स्वरूपाचा असतो. म्हणजेच दिवस आणि रात्र साधारण सारख्या लांबीचे असतात. त्यामुळे जवळपास साधारण जर 24 तासाचा दिवस करेक्ट जर असेल तर साधारण 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र अशा स्वरूपाचं हे प्रमाण या दिवशी म्हणजे काल होतं. मुख्य असं आहे की हा इक्विनॉक्सबद्दल बोलायचं तर 22, 23 आणि 24 सप्टेंबर या दिवसापैकी कुठला तरी एक दिवस इक्विनॉक्स असतो, ज्या दिवशी करेक्ट 12-12 तासांचा अप्रॉक्सिमेटली दिवस आणि रात्र असतात. पण तो ॲक्च्युली पोझिशनप्रमाणे एक दिवस पुढे किंवा एक दिवस मागे असू शकतो आणि त्यानुसार तो 22 किंवा 24 तारखेलाही असू शकतो. तर काल तो आपला 23 तारखेचा इक्विनॉक्स होता आणि काल आपला आयुर्वेदाचा दिवस म्हणून साजरा झाला. आयुर्वेदाचा दिवस आयुर्वेद डे चालू करण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की मुख्यतः आयुर्वेद पुन्हा प्रमोट करणं, सगळ्यांच्या समोर आयुर्वेद आणणं, त्या निमित्ताने आयुर्वेदावर चर्चा, त्या निमित्ताने काही ना काहीतरी प्रोग्राम्स आणि त्यामुळे त्या निमित्ताने आयुर्वेदाबद्दलची जास्तीत जास्त माहिती होत लोकांना आयुर्वेदाबद्दल थोडीशी आत्मीयता व्हावी, वाढावी हा त्यातला उद्देश आहे. पण चांगलं आहे आणि त्यामुळे एक समजून घ्यायला पाहिजे की आयुर्वेद हा हे जे शास्त्र आहे हे शास्त्र खूप जुनं आहे, पण जुनाट नाही आहे, कारण आजही ते वापरलं जातं. त्यामुळे इट इज व्हेरी मच अलाइव्ह आणि त्यामुळे पूर्णपणे जिवंत असं हे शास्त्र आहे आणि त्यामुळे आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हायला पाहिजे या दृष्टीने हा दिवस योजला जातो. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा दिवस साजरा करण्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते, ती म्हणजे पुण्यस्मरण. थोडक्यात आयुर्वेदासाठी ज्यांनी आपलं वक्तव्य, आपली लेखणी, आपली बुद्धी, आपलं तप ज्यांनी समर्पण केलेलं आहे, अशा सगळ्यांचं पुण्यस्मरण करणं हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो आपण या निमित्ताने करायलाच हवा. त्यामध्ये एक आपल्याला सांगायला आवडेल की आयुर्वेद जरी आपल्याला आज एक जुनं सायन्स असं म्हणून जरी माहिती आहे, जरी जुनाट नसलं, पुन्हा एकदा म्हणतोय, तरी सुद्धा हे असं शास्त्र नाही आहे की थोडक्यात नव्या जगातील गाडी आणि जुन्या जगातली बैलगाडी किंवा घोडागाडी असं त्याचा अर्थ नाही आहे. कारण घोडागाडी आता जवळपास वापरली जात नाही, की त्याचं नवीन वर्षन म्हणजे मॉडर्न गाडी अशा स्वरूपाचं जरी असलं तसं स्वरूप आयुर्वेदाचं नाही. कारण आयुर्वेदाचं जे मूळ तत्व आहे, त्याचा विचार करण्याची पद्धती जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि ती वेगळी आहे. त्यामुळे जशी होमिओपॅथी, योग असं हे वेगळं शास्त्र आहे, तसं आयुर्वेद हे संपूर्ण वेगळं चिकित्साशास्त्र आहे आणि त्या पद्धतीनेच त्याच्याकडे पाहिलं जायला पाहिजे अशा स्वरूपाचा हा विचार मी मांडायचा प्रयत्न करतो. कारण आयुर्वेदाचा विचार प्रणाली वेगळी आहे, म्हणजे शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. त्यामुळे आजच्या मॉडर्न मेडिसिनला सुद्धा ती दृष्टी किंवा तो अँगल बघणं एक
वेगळी दिशा देणं असू शकतं किंवा आयुर्वेदासाठी मॉडर्न मेडिसिनमधनं आलेल्या नवीन शास्त्र आणि नवीन टेक्नॉलॉजीचा होणारा फायदा या दृष्टीने आयुर्वेदालाही मॉडर्न मेडिसिनचा फायदाच झालेला आहे. त्यामुळे स्वतंत्र शास्त्र आहेत आणि स्वतंत्र शास्त्र असल्यामुळे ही एकमेकांना मदत करणारी अशा स्वरूपाची होऊ शकतात, आहेतच. कारण या विषयात आम्हीच चांगल्या प्रकारे बोलू शकतो आयुर्वेदाचे लोक, असं माझा स्पष्ट दावा आहे. कारण ॲलोपॅथीवाले आयुर्वेद वाचतात असं नाही, पण आयुर्वेदाचे लोक ॲलोपॅथी नक्की वाचतात, होमिओपॅथी नक्की वाचतात आणि त्यामुळे त्यांच्यातलं काय उचलायचं आणि काय उचलायचं नाही आणि काय उचलून आपण आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करायची हे आयुर्वेदाचे लोक चांगले जाणतात. त्यामुळे आम्ही जरी ॲलोपॅथीबद्दल फार बोलत नसलो तरीसुद्धा आयुर्वेदाच्या लोकांना ॲलोपॅथीची माहितीच नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. पण तो विषय नाही आहे. विषय हा आहे की पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरण करायला पाहिजे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने पुण्यस्मरण करायचं तर एक एक पद्धत म्हणजे कृतयुगापासून आपल्याला सुरू करायला लागेल. कारण कृतयुगामध्ये पहिल्यांदी आयुर्वेदाचं हे जे ज्ञान आहे ते काही प्रमाणात संकलित होताना दिसलं होतं आणि त्यावेळेला लक्षणं आणि त्याची चिकित्सा किंवा उपचार अशा स्वरूपाचं त्याचं स्वरूप होतं आणि त्यानंतर ते द्वापार युगामध्ये येईपर्यंत ते बदललेलं आहे आणि द्वापार युगातली कथा मोठी विलक्षण आहे आणि ती सांगून मी आजचा भाग संपवतोय. ती गोष्ट अशी आहे की महाभारताच्या आधी ज्यावेळेला ऋषींच्या हे लक्षात आलं की आता याच्यानंतर कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये मनुष्य प्राण्याचे जीवनमानही कमी होईल, म्हणजे आयुष्य कमी होईल, बुद्धी तेवढी तल्लख राहणार नाही आणि तो वेगवेगळ्या मानसिक थोडक्यात लोभ आणि क्रोध ह्याच्यामध्ये मोहामध्ये अडकेल आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होईल. जे करू नये ते करेल, जे खाऊ नये ते खाईल, जे जसा विचार करायला नको तसा करेल आणि त्यामुळे तो स्वतःच्या आरोग्याची हानी करून घेईल. त्यामुळे काय करावं असा विचार करून सगळे ऋषीमुनी त्यांची एक परिषद कणखल क्षेत्रामध्ये म्हणजे हरिद्वारजवळ हिमालयाच्या पायथ्याशी जमली. जवळपास 90 थोर ऋषीमुनी एकत्र आले होते. आपल्याला माहिती असणारे अंगिरा, वसिष्ठ, विश्वामित्र, नारद, व्यास, पराशर असे वेगवेगळे अनेक मोठे मोठे विद्वान ज्यांनी अखंड आयुष्य ज्ञानार्जनामध्ये खर्च केलेलं आहे, पुष्कळ विद्यार्थी निर्माण केलेले आहेत, अशा लोकांचं हे संमेलन होतं आणि त्यावेळेला हाच विचार धरून की पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये मनुष्याच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करावी असा विचार करणारी हा प्रश्न घेऊन सगळे ध्यानामध्ये गेले. ध्यानामध्ये गेल्यानंतर ध्यानामध्ये सगळ्यांना एकच लक्षात आलं की समग्र आयुर्वेद हा इंद्राकडून आणवला जायला पाहिजे, त्याच्याकडून तो शिकून घ्यायला पाहिजे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तोच मनुष्याचा मार्गदर्शक ठरेल आणि त्यासाठी आता काय करायचं तर भरद्वाज मुनींची नेमणूक झाली आणि त्यांना इंद्राकडे आयुर्वेद शिकण्यासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर तो शिकून आल्यानंतर हा आयुर्वेद किंवा त्याचं हे ज्ञान हे अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित आणि क्षारपाणी असे 6 त्याच्या शिष्यांना हे दिलं गेलं, सांगितलं गेलं आणि त्या 6 जणांनी आपापल्या 6 संहिता तयार केल्या की तेच ज्ञान आणखी सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल. आणि त्यापैकी हरित आणि भेल मला नक्की माहिती आहे, त्या मोडक्या तोडक्या अवस्थेत
पण त्या अजून अवेलेबल आहेत. तसंच अग्निवेश संहिता हीही अवेलेबल आहे आणि तीच आज चरकाने प्रतिसंस्करण केलेली चरक संहिता म्हणून आपण ही आपल्याला ही माहिती आहे. त्यामुळे चरक संहिता ही अग्निवेश तंत्र आहे. ही 3 तंत्र आपल्याला नक्की माहिती आहेत की आयुर्वेदाची आज अवेलेबल आहेत आणि बाकी संहिताही आहेत, पण त्याच्याबद्दल मला खूप माहिती नाही. तर अशा प्रकारे ही म्हणजे ब्रह्मापासून प्रजापतीकडे, प्रजापतीकडून इंद्राकडे, इंद्राकडून भरद्वाज मुनीकडे आणि नंतर मग अग्निवेश, बेल, जतुकर्ण, पराशर, हारित आणि अशा क्षारपाणी अशा 6 जणांकडे हा तो आला आणि त्यानंतर अखंड ओघ या आयुर्वेदाचा सुरू आहे आत्तापर्यंत. असंख्य लोकांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. कित्येक गुरुकुल, कित्येक तपस्वी, कित्येक आयुर्वेदाचे श्रेष्ठ असे ज्ञानी पंडित ज्यांनी हा आयुर्वेद अनुभवला आणि पुढे नेला, ह्या सगळ्यांचे या निमित्ताने उपकार हे मानायला पाहिजेत आणि त्यांचं पुण्यस्मरण करायला पाहिजे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ समर्पित आहे आणि शतशः दंडवत करून इथे मी थांबवतोय. जय जय रघुवीर समर्थ.